तुमच्या सुद्धा पिकामध्ये लवाळा निघत असेल तर त्याला बिलकुल नजरअंदाज करू नका. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र योगेश पाटील. जवळपास 5 प्रकारचा लवाळा असतो. आपण मार्केटमधून औषध आणतो, पण कुठल्या जातीच्या लवाळाला ते मारते याच्यावर आपलं कुठलंच लक्ष नसते. त्यामुळे ध्यानात ठेवा, 5 जाती आहेत लवाळ्यामध्ये. आपल्याकडे आढळणारा तो लवाळा जो जांभळा लवाळा त्याला म्हटलं जाते, सायप्रस रोटुंडस या नावानं त्याला इंग्लिशमध्ये त्याची ओळख आहे. तर हा लवाळाची जात कुठली जरी असेल तर त्याला नैसर्गिक खूप साऱ्या देण भेटलेल्या आहेत. सुप्त अवस्थेमध्ये कुठल्याच पाण्याविना कुठलीच गोष्ट त्याला नसल तरी तो जिवंत राहतो. त्याचे जे गाठी आहेत त्या गाठी त्याच्या पूर्णतः जिवंत राहतात. ज्यावेळेस त्याला पाणी भेटल ते पुन्हा त्याचे जे जीवनचक्र आहे ते चालू करते. याच्यामध्ये लवाळाचा जो इतिहास आहे आणि नैसर्गिक देण खूप सारे मोठे त्याला आहेत. लवाळामध्ये कुठल्या जाती आहेत आणि याचं पूर्णतः विघटन कसं करायचं. तर मित्रांनो, लवाळामध्ये नैसर्गिक देण याला कुठल्या आहेत. तर लवाळाच्या जर तुम्ही गाठी काढल्या, त्या गाठी तुम्ही पत्रावर ठेवून द्या भर उन्हामध्ये किंवा कुठेही ठेवा, पण या गाठी जेव्हा पुन्हा याला पाणी भेटल हे पुन्हा त्यांचा अंकुर काढतात. ही लवाळाला खूप मोठी निसर्गाने दिलेली देण आहे. याच्यामध्ये अजून एक देण कुठली आहे तर आपण साधं तणनाशक आणलं आणि याचे वरचं पानं जर करपले, याचे वरचे जे पानं आहेत आपण साधं तणनाशक दुसऱ्या गवतासोबत मारलं आणि याचे पानं जर तळाले तर याच्या पानाकडून खाली एक सोप्या पद्धतीने सांगतो की संदेश दिला जाते की आपली वरची पिढी ही संपत गेली आहे. वरचं जे आपले पानं होते ते करपलेले आहेत. त्यामुळे याच्या गाठी काय करतात, याची एक गाठ जी आहे ते 7-8 गाठी जवळपास तयार करते. म्हणजे याचं प्रजनन आहे ते वाढत जाते. याचे जे मल्टिप्लिकेशन आहे ते एकदम चांगल्या पद्धतीने खाली वाढते. वर जर याला कुठला धोका वाटला तर हे खाली गाठी पसरवायला तयार करते. हे निसर्गाने दिलेल्या खूप मोठ्या देण आहेत. याला कुठल्याही पद्धतीने आपण कितीही खोल नांगरटी केली किंवा काही जरी केलं तरी लवाळा संपणारी वस्तू नाही. लवाळा वारंवार चालतच राहते. याच्याकडे दुर्लक्ष करू नका. जर तुमच्या वरात थोड्याफार प्रमाणात लवाळा असेल तर त्याच्या गाठी काढून घ्या, वेचून घ्या आणि शेताच्या बाहेर नेऊन फेका. त्याच्याकडे दुर्लक्ष बिलकुल करू नका. कारण याच्यात आहे का, हे आपल्या जमिनीतलं जवळपास 15 ते 30% आपल्या जमिनीतलं नत्र म्हणजे नायट्रोजन खात असते. त्याच्यामुळे पिकाला नायट्रोजन कमी पडते. याच्यात दुसरी एक गोष्ट आहे, जिथं लवाळा निघतो तिथं दुसरं गवत कुठलंच दिसणार नाही. का, कारण याच्या गाठी ज्या आहेत ते वेगवेगळे एन्झाईम सोडतात की दुसरं गवत तिथं टिकूच शकत नाही. याच्यामुळे भयानक सारे असे केमिकल जमिनीमध्ये रिलीज करतात. त्याच्यामुळे दुसरं गवत तिथं टिकत नाही. आणि सगळ्यात मेन गोष्ट, जे आपली हळद असेल किंवा ऊस असेल, जे कंदवर्गीय आपली पिकं आहेत किंवा वाढणारे फुगवणीचे जे पिकं आहेत, या पिकांमध्ये जे पोटॅश नावाची गोष्ट आपण त्याला देत असतो, ते पोटॅश जवळपास 50% पोटॅश याच्या गाठी खाऊन टाकतात, स्वतःमध्ये घेतात. आपण कुठलंही पोटॅश जमिनीला दिलं तर आपण ते सगळं काही पोटॅश जे आहेत ते लवाळ्याच्या गाठी शोषून घेतात. त्यामुळे ऊस असेल किंवा हळद असेल, कंदवर्गीय पिकं आहेत किंवा ऊस आहे, याच्यामध्ये 50% आपलं जे काही उत्पन्न आहे ते घटण्याची याच्यामुळे चान्सेस आहेत. त्यामुळे लवाळावर बिलकुल दुर्लक्ष करू नका. वेळोवेळी याचं नियोजन करा. याच्यात थोड्याफार प्रमाणात गाठी असतील इचून टाका. जर तुम्हाला होत नसेल तर तुम्हाला तणनाशक सांगितलं, धानुका कंपनीचं सेम्प्रा म्हणून एक तणनाशक भेटल, जे आपल्या भागामध्ये जो लवाळा आढळतो त्या लवाळाला गाठी सगट संपून टाकण्याचं त्याचं काम आहे. तर ते तुम्ही आणून करू शकता. पण या लवाळाचं वेळोवेळी एकदम चांगल्या पद्धतीने नियोजन करा, याची विल्हेवाट लावा. नाहीतर मग आपली हळद असेल किंवा कुठलंही पीक असू द्या, त्याला हे घातक ठरेल. त्याची साईज वगैरे जी आहे चांगल्या पद्धतीनं खाऊन टाकेल, याची साईज होऊ देणार नाही. त्यामुळे वेळोवेळी लक्ष द्या आणि सगळे काही याच्या समोरील व्हिडिओ येतील. आणि अशा चांगल्या माहितीसाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. युट्यूबवर आणि इंस्टाग्रामवर व्हिडिओ पाहत असेल तर आयडीला फॉलो करून ठेवा. सोबत राहा.